नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। या वर्षी अमावस्या तिथी 2 दिवस आलेली आहे, त्यामुळे लक्ष्मीपूजन 31 तारखेला करायचं की 1 तारखेला करायचं असा संभ्रम आहे। बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की 31 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये अमावस्या तिथी आहे, मग या वेळेमध्ये अमावस्या तिथी असताना या काळामध्ये लक्ष्मीपूजन करायला पाहिजे। पण कॅलेंडरवर असेल किंवा पंचांगामध्ये असेल किंवा सगळीकडे सगळेजण म्हणतात की 1 तारखेला लक्ष्मीपूजन करायचं आहे, तर ते का करायचं आहे? 1 तारखेला लक्ष्मीपूजन करण्यासाठी कोणते 3 शुभ मुहूर्त आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। या तिन्हीपैकी ज्या कोणत्या मुहूर्तावर तुम्हाला लक्ष्मीपूजन करणं शक्य होईल त्या मुहूर्तामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता, काहीही हरकत नाही। जनरली आपण समजा मुहूर्त जर नाही बघितला तर संध्याकाळची तिन्ही सांजेची जी वेळ असते, ज्याला आपण दिवे लागण असं म्हणतो, तर या वेळेमध्ये आपण लक्ष्मीपूजन जे आहे ना ते करत असतो। मुहूर्त जर आपल्याला बघायचा नसेल किंवा बघितला नसेल तर, आणि जवळजवळ बरेचसे लोक याच वेळेमध्ये करतात। या वेळेमध्ये आपण का करतो? कारण 6:30 ते 7:30 ही जी वेळ आहे ती माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आपण मानत असतो, म्हणून या वेळेमध्ये आपण लक्ष्मीपूजन करतो। पण बरेच जण काय आहे ना की मुहूर्तावर या गोष्टी करतात की या मुहूर्तामध्ये मला पूजन करायचं आहे, त्यामुळे आपण मुहूर्त बघणार आहोत। या तिन्हीपैकी कोणत्या मुहूर्तात तुम्हाला करणं झालं नाही तर अगदी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे दिवे लागणच्या वेळेला सुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन केलं तरी सुद्धा चालेल, काहीही हरकत नाही। आणि या तिन्हीपैकी एक मुहूर्त जो आहे ना तो या प्रदोष काळामध्ये सुद्धा आलेला आहे, त्याच्यामुळे प्रदोष काळामध्ये आपण लक्ष्मीपूजन करू शकतो। आता चतुर्दशी तिथी जी आहे ना ती 31 तारखेला दुपारी 3:53 संपत आहे आणि यानंतर मग अमावस्या तिथी सुरू होत आहे। आणि ही जी अमावस्या तिथी आहे ती 1 तारखेला संध्याकाळी 6:17 समाप्त होत आहे। मग 6:17 दुसऱ्या दिवशी अमावस्या तिथी संपली तरी सुद्धा आपल्याला 1 तारखेलाच लक्ष्मीपूजन जे आहे ते करायचं आहे। आता हे का करायचं आहे? कारण धर्मसिंधू ग्रंथ, पुरुषार्थ चिंतामणी ग्रंथ, तिथी निर्णय, व्रतपर्व विवेक किंवा इत्यादी अजून जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 1 तारखेलाच लक्ष्मीपूजन जे आहे ते करायचं आहे। या ग्रंथांमधील वचनांचा विचार करून हे ठरवलं आहे की 1 तारखेला लक्ष्मीपूजन करायचं आहे। ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये ओवी स्वरूपात म्हणा किंवा असं लिहिलेलं आहे की का करायचं आहे, तर त्या ग्रंथांमध्ये असं म्हटलेलं आहे किंवा या ग्रंथांमध्ये जे लिहिलेलं आहे त्यानुसार म्हणजे मराठीत आपल्या साध्या सोप्या भाषेत त्याचा अर्थ असा होतो की अमावस्या 3 प्रहरानंतर संपत असेल आणि प्रतिपदा 3:30 प्रहरानंतर संपत असेल तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनादी करावे। प्रदोष काळात अमावस्येची कमी व्याप्ती असताना त्या दिवशी सायंकाळी व प्रदोष काळी अमावस्या मिळत आहे, तसेच अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्याने प्रतिपदायुक्त अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे, असं हे सगळ्या ग्रंथांमध्ये म्हणजे जे लिहिलेलं आहे तर त्याचा अर्थ असा होत आहे। आणि युग्मास महत्त्व द्यावे असे वचन असल्याने या सर्व वचनांची संगती लावून 1 नोव्हेंबर 2024 रोजी शुक्रवारी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे। 100 पेक्षा जास्त पंचांगकर्ते असतील किंवा कॅलेंडर असतील त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की लक्ष्मीपूजन जे आहे ते 1 तारखेलाच आपल्याला करायचं आहे। आता आपण शुभ मुहूर्त बघूया। पहिला शुभ मुहूर्त बघूया तर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त 1 नोव्हेंबर रोजी सूर्यास्तानंतर अमावस्या प्रदोष काळात अल्प काळ असली तरी सायंकाळपासून प्रदोष काळ समाप्तीपर्यंत म्हणजे सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटं या कालावधीत आपण लक्ष्मीपूजन करू शकतो। लक्ष्मीपूजनासाठी दुपारचा मुहूर्त असेल ते 3 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:15 पर्यंत, दुपारी 3 वाजल्यापासून 5:15 पर्यंत सायंकाळी 1 तारखेला। त्याच्यानंतर दुसरा जो मुहूर्त आहे तो सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 8:35 पर्यंत आणि तिसरा जो मुहूर्त आहे तो 9:10 पासून ते 10:45 पर्यंत। पण बऱ्याच वेळेला बघा दुकानामध्ये जे काही असेल ना तर ते खूप उशिरा सुद्धा लक्ष्मीपूजन केले जातात। का केले जातात? कारण माता लक्ष्मीची सेवा असेल किंवा अजून कोणत्या सेवा असतील त्या अशा मुहूर्तामध्ये निश्चित काळ, महानिश्चित काळामध्ये केलेल्या सेवा ज्या आहेत ना त्या खूप फलदायी मानल्या जातात। म्हणून बरेचसे बघा मोठे मोठे फॅक्टरीज वगैरे असतील किंवा कंपनीज असतील, मोठे मोठे दुकान जे असतील ना ते निश्चित काळ किंवा महानिश्चित काळामध्ये लक्ष्मीपूजन जे आहे ना ते करतात। यावेळेला
ते केलेलं अजून म्हणजे जे आपण म्हणतो ना की मंत्र स्तोत्र याच्या सिद्धी प्राप्त करणं किंवा विविध ज्या तांत्रिक गोष्टी वगैरे असतात त्या सिद्ध करणं किंवा तुम्हाला अजून काही वस्तू कोणत्या सिद्ध करायच्या असतील तर त्यासाठी हा जो निश्चित काळ आणि महानिश्चित काळ आहे ना तो महत्त्वाचा मानले जातो। सिद्धी यामध्ये लवकर प्राप्त होतात। आपण साध्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर माता लक्ष्मीची कृपा या वेळेमध्ये जास्त प्राप्त होते असा भाव आहे, म्हणून या वेळेमध्ये करतात। बाकी या 3 मुहूर्तांपैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता किंवा अगदी संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ आहे ना त्या वेळेमध्ये केलं तरी सुद्धा चालू शकतं। नमस्कार।